26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार। तहव्वूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही। धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटलांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली। दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल। कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच असणार। बीड हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल। आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। मराठीला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल। राज ठाकरेंचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा। उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत। पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करणार। एसटी कामगार संघटनांचा इशारा।